तिथे बोरिवली पश्चिम येथील गोराई गावात रहिवाशांना अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागतो। या प्रकरणी रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली असून पालिकेने सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। गोराई विलेजर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्यात अमेय राणे आपल्या सोबत आहे। अमेय, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या गावकऱ्यांची मागणी आहे। आता त्यांनी थेट कोर्टाचेच दरवाजे ठोठावलेले आहेत, त्यामुळे आजच्या सुनावणीत काय नेमकं होऊ शकतं? गोराईच नव्हे दीपक, तर एकंदरीत मुंबईत संपूर्ण सध्या पाणी टंचाईची समस्या फार भीषण होते। मुंबईसह आसपासच्या परिसरात सुद्धा शहापूर असेल किंवा ठाण्यातील अनेक भाग इथं सुद्धा पाणी टंचाईची भीषण समस्या आहे। याच संदर्भात गोराईतील वेलफेअर असोसिएशन म्हणजे तिकडच्या रहिवासी संघटनेनं आता थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि आमच्याकडे सध्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे। या संदर्भात गेल्या वर्षी मुंबई महानगरपालिकेलाही साकडं घातलं होतं। त्यानंतर त्यांनी तिथं उपसा म्हणजे बोरवेल टाकण्याची परवानगी सुद्धा दिली होती आणि तशा प्रकारचे आदेश दिले होते। मात्र आज तागायत तिथं कुठल्याही प्रकारच्या बोरवेलचं काम झालेलं नाहीये किंवा सुरूही झालेलं नाहीये। त्यामुळे आमच्या समस्यांकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित करत या स्थानिकांनी आता थेट हायकोर्टाचे दरवाजे ठोठावलेत। आज मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे यावर तातडीची सुनावणी होणार आहे आणि या संदर्भात आज हायकोर्ट एकंदरीत काय आदेश देते आणि मुंबईसह राज्यातल्या आसपासच्या परिसरात सुद्धा जी सध्या तीव्र पाणी टंचाई भासते, एकीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा साठा हा 17% आलेला आहे। मे महिना आता कुठे सुरू झालेला आहे, संपूर्ण मे महिना जायचा आहे। त्यानंतर जून मध्ये पाऊस कधी सुरू होईल याचा अजून निश्चित नेम नाहीये। एकंदरीत राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, त्यामुळे पाणी टंचाईचा सध्या भीषण प्रश्न आहे आणि त्याकडे प्रशासन कशाकडे बघतंय किंवा आज हायकोर्ट या संदर्भात प्रशासनाला आणि राज्य सरकारला काही निर्देश देतं का हे आजच्या सुनावणीत स्पष्ट होईल। दीपक, अमेय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।